नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे थायरॉइड ग्रंथीचे रोग. थायरॉइड ग्रंथीचे अनेक रोग आहेत. उदाहरणार्थ हायपोथायरॉइडिझम म्हणजे मिक्झेडेमा, दुसरा आहे हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरोटॉक्सिकोसिस. थायरॉइड ग्रंथीचा अपक्षय झाल्यामुळे हायपोथायरॉइडिझम होतो आणि थायरॉइड ग्रंथीची वाढ झाल्यामुळे थायरोटॉक्सिकोसिस किंवा हायपरथायरॉइडिझम हा रोग होतो. तर थायरॉइड ग्रंथीचे रोग झालेत, हे जे लक्षणे आपल्या शरीरामध्ये काय जाणवतात तर आपण त्याच्यावर चर्चा करू. हायपोथायरॉइडिझम मध्ये चयापचयाचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी असते. त्यामुळे रुग्णाच्या हालचाली मंद होतात. इतरांपेक्षा त्यांना जास्त थंडी वाजते, बद्धकोष्ठता वारंवार होते आणि वजन वाढते. त्वचा कोरडी आणि खरखरीत असते. केस जाड असतात. चेहरा सुजल्यासारखा असतो. नाडीचे ठोके कमी असतात. पाठ आकडते आणि सांधे दुखतात. हायपोथायरॉइडिझम मध्ये रुग्ण चंचल आणि अशक्त असतो. त्याला उकडा किंवा गरमी सहन होत नाही. खूप घाम येतो. रुग्णाचे वजन कमी होत जाते. हाताची बोटे हलकीशी थरथरतात. छातीमध्ये धडधड होते. डोळे वटारल्यासारखे दिसतात. लघवीमध्ये प्रमाण वाढते. हृदय जास्त काम करते आणि हृदयाचा आकार वाढतो. नाडीचे ठोके जलद आणि अनियमित पडतात. आता हे जी कारणे काय आहेत, शरीरामध्ये कोणता बदल झाला किंवा काय बिघड झाल्यामुळे आपल्याला थायरॉइड ग्रंथीचे रोग होतात, तर त्याची कारणे काय आहेत आपण त्याच्यावर चर्चा करू. थायरॉइड हार्मोनची निर्मिती कमी प्रमाणात होत असेल तर हायपो म्हणजे कमी थायरॉइडची लक्षणे दिसतात. पिट्युटरी ग्रंथी काही रोगामुळे थायरॉइड ग्रंथीच्या कामावर परिणाम होतो. बदल हळूहळू दिसतात. थायरॉइड हार्मोनचे प्रमाण वाढले तर हायपर म्हणजे जास्त थायरॉइडिझमची लक्षणे दिसतात. त्यामुळे चयापचयाचा वेग वाढतो. मानसिक आणि शारीरिक ताण हे सुद्धा या रोगाचे कारण आहे. आनुवंशिकता हे सुद्धा कारण असू शकते. परंतु मुख्य कारण आहे खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे शरीरामध्ये विषारी आणि टाकाऊ पदार्थ साठतात किंवा इतर रोगावर काही आधुनिक औषधे घेतले तर त्याचे दुष्परिणाम म्हणून विषारी पदार्थ शरीरात साठतात आणि तिथेच आंबतात. हे पदार्थ बाहेर टाकण्याचे काम थायरॉइड ग्रंथी करते आणि कामाचा ताण या ग्रंथीवर जास्त पडला तर हे रोग होतात. आता आपण ह्याच्यावर घरगुती उपचार, निसर्गोपचार याबद्दल आपण चर्चा करू. हायपर असो किंवा हायपोथायरॉइडिझम असो, या रोगावर उपचार करताना आहारापासून सुरुवात करायला हवी. यासोबत भरपूर विश्रांती सुद्धा आवश्यक आहे. सुरुवातीला रुग्णाने 5 दिवस फक्त फळांचा रस घेऊन लंघन करावे. संत्री, सफरचंद, अननस, द्राक्षे अशा फळांचा रस सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर 2 तासांनी घ्यावा. याच काळामध्ये गरम पाण्याचा एनिमा घ्यावा. नंतर आणखी 3 दिवस फळे आणि दूध असा आहार घ्यावा. 3 दिवसानंतर संतुलित आहार करावा. यामध्ये विविध प्रकारच्या बिया, कवच फळे, धान्ये, भाज्या आणि फळे याचा समावेश असावा. रुग्णाने काही महिने दर आठवड्याला 1 दिवस पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे. तसेच लक्षणे कमी झाल्यावर व्यायाम करणे आवश्यक आहे. हायपोथायरॉइडिझम हायपरथायरॉइडिझम मध्ये म्हणजे ज्यावेळेस थायरॉइड ग्रंथी जास्त प्रमाणामध्ये जर थायरॉक्सिन नावाचे हार्मोन जास्त प्रमाणामध्ये रक्तामध्ये तयार होत असेल तर रुग्णाला भूक जास्त लागते. हृदयाचे ठोके आणि हातपायांचे थरथर कमी झाल्याशिवाय अन्नाचे शोषण नीट होत नाही. त्यामुळे पोटावर आणि मानेला आठवड्यातून 5 रात्री दाबपट्टा लावावा. यामुळे वजन वाढते आणि भूकही कमी होते. रुग्णाने साखर, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, चहा, कॉफी, धूम्रपान, दारू घेऊ नये. रुग्णाने मानसिक आणि
शारीरिक ताण टाळणे आवश्यक आहे. थायरॉइडचे रोग बरे व्हायला खूप वेळ लागतो. यासाठी संयम, धीर बाळगणे आवश्यक आहे. आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. फळे, भाज्या, कोंड्यासकट धान्याचे पदार्थ खायला हवे. आहारातील निम्मा भाग या पदार्थाचा असायला हवे. स्टार्च म्हणून फक्त बटाटे खावावे. प्रथिनासाठी चीज, वाटाणे, बीन्स, बाजरी, सुकामेवा असे पदार्थ खावे. कधी कधी थायरॉइडची लक्षणे पुन्हा वाढतात, म्हणून वरील सांगितल्याप्रमाणे उपाय चालूच ठेवावे. घाई करू नये. काही महिन्यातच रुग्ण बरा होतो. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.